स्वामी समर्थ. येत्या 2 मार्च 2026 ला पौर्णिमा आहे, हुताशनी पौर्णिमा आहे. आता पौर्णिमा सुरू होते संध्याकाळी 5:55 आणि संपणार आहे 3 तारखेला 5:07. आपण होळी साजरी करणार आहोत, म्हणजे होळी पेटवणार जी आहोत ती 2 तारखेलाच पेटवणार आहोत. तुम्हाला सत्यनारायण सुद्धा तुम्हाला करायचं असेल तुम्ही 2 तारखेला संध्याकाळी करू शकता. पण हा उपवास तुम्हाला जो धरायचा आहे पौर्णिमेचा तो तुम्हाला 3 मार्चलाच धरायचा आहे. 3 मार्चला खगरात चंद्रग्रहण सुद्धा आहे. आता ग्रहण सकाळी सुरू होते, वेद सुरू होतात ते सकाळी 11 वाजल्यापासून आणि ते संपणार आहे ते मोक्षापर्यंत, म्हणजे संध्याकाळी 6:48 ग्रहण सुरू होते. ग्रहण हे भारतात दिसणार आहे, त्यामुळे आपले सर्व नियम वगैरे पाळायचे आहेत. ग्रहण सुरू होणार आहे दुपारी 3:30 आणि त्याचा मध्य काळ आहे 5:04 आणि मोक्ष आहे 6:48. त्यामुळे आपल्या ग्रहणाचे वेद आपल्याला पाळायचे आहेत, वेद पाळायचे आहे, ग्रहणही पाळायचं आहे. खास करी ग्रहण जे आहे ते आजारी व्यक्ती, वृद्ध, बाळ, लहान मुलं आहेत, गर्भवती स्त्री आहेत त्यांना हे वेद पाळायचे आहेत आणि ते सकाळी 11 वाजून पाळायचे आहेत. ज्याला पाळायचे तो पाळू शकतो, ज्यांना नाही पाळायचे ते नाही पाळलं तरी चालेल. त्याच्या मनाचा प्रश्न आहे हा, पहिली गोष्ट तर. कारण काही लोक त्याला अंधविश्वासी म्हणतात, काय विश्वासी म्हणतात, त्यामुळे त्याच्या मनाप्रमाणे म्हणेल मी. दुसरी गोष्ट, तुम्ही जेवण करून जे ठेवसाल आणि तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही तुळस टाकून ठेवा, म्हणजे त्याने दोष लागत नाही, ग्रहणाचा दोष पाण्याला अन्नाला लागत नाही. नाही तर काही लोक भरमसाठ जेवण करतात आणि ग्रहण झाल्यामुळे ते जेवण फेकून देतात. तसं करू नका. त्यामुळे तुमचं जेवण असेल, तुमचं पिण्याचे पाणी असेल, त्यात तुम्ही तुळस टाकून ठेवा, म्हणजे ते जेवणाला त्या पाण्याला दोष लागत नाही. त्यामुळे हे ग्रहण तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित पाळायचंय, नियम अटीनुसार पाळा. आणि या ग्रहणाच्या काळात आपल्याला काय करायचंय, त्या ग्रहणाच्या टायमामध्ये आपल्याला वेळेमध्ये आपण नामस्मरण करा, तुम्ही पूजा करा, तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तुम्ही नामस्मरण करणं खूप छान आहे. मानस पूजाही करू शकता, चांगली पुस्तक वाचू शकता, तुमच्याकडे जी पुस्तकं असेल ती वाचा, जेवढं शक्य असेल तेवढं नामस्मरण करा, शुद्ध पाण्याने स्नान करा, नामस्मरण करा, जेवढ्या वेळ शक्य आहे तेवढं नामस्मरण करा. कारण ह्या वेळेत जसं म्हणजे 3:20 ते 6:48 संध्याकाळी ह्या ग्रहणाच्या काळामध्ये जेवढं तुम्ही नामस्मरण करसाल तेवढं तुमची जे तुम्ही ज्या नाम घेताय ते सिद्ध होतं. त्यामुळे जेवढं नामस्मरण करताय तेवढं नामस्मरण करा. आणि वृद्ध व्यक्तींची, लहान मुलांची काळजी घ्या. हा, पण काही अशी व्यक्ती असतात त्यांना 10-10 मिनिटांनी, 1-1 तासाने त्यांना काहीतरी खावं लागतं, पिवावं लागतं, मग त्यांनी नाही पाळलं तरी चालेल, हे लक्षात ठेवा. पण ज्यांना खरंच पाळू शकतात, ज्यांना कॅपॅसिटी आहे ते हे ग्रहण पाळू शकता, वेद पाळू शकता, त्यांनी नक्की पाळाय. पण त्याच्या मनाचा प्रश्न आहे, अंधविश्वास नाहीये हेही सांगते मी, फक्त तुमच्या मनाचा प्रश्न आहे. नाही तर काही लोक म्हणतात अंधविश्वास आहे, असं काही नसतं, असं काही नाहीये. ज्याच्या मनाचा प्रश्न आहे, फक्त ह्या काळामध्ये तुम्ही नामस्मरण जेवढं करू शकता तेवढं नामस्मरण करा. आणि ग्रहण आणि होळीचा काही संबंध नाही. होळी 2 तारखेला आहे, त्यामुळे आपलं होळी 2 तारखेला साजरी करायची आहे. नैवेद्य वगैरे त्या दिवशीच दाखवायचा आहे आणि होळी त्या दिवशीच पेटवायची आहे. श्री स्वामी समर्थ.